आज या ठिकाणी आपलं जे शिवनेरी जुन्नर तालुका संघ आहे त्या ऑफिसमध्ये आपण जे एकत्रित झालो आणि ज्या आश्रयाखाली आपण आलेलो आहेत, हा आश्रय जर निर्माण केला कोणी असेल तर ते सरपंच भाऊभाई पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला ही जागा मिळालेली आहे. आणि आपला आग्रह होता त्यावेळेला, त्या आग्रहाखातर त्यांनी आपली आजपर्यंत सर्व जे काही आपल्या मागण्या होत्या त्या पूर्तता करीत आलेल्या आहे. आज आपण त्यांना विनंती केली, आपण आमच्या ऑफिसला येऊन जरा भेट देऊन जावा. त्यांचं मी संघटनेतर्फे अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. त्यांच्याबरोबर आलेले संतोषदादा वाजगे माजी सरपंच, त्याचप्रमाणे राहुल लोखंडे साहेब, त्याचप्रमाणे अशफाक पटेल पत्रकार, या सर्वांचं शिवनेरी माजी संघ संघटनेच्या वतीने मी आभार मानतो, हार्दिक अभिनंदन करतो. आपण यापुढे ज्या ज्या वेळेला शिवनेरी माजी संघटनेला कुठल्याही प्रकारची काही गरज पडेल किंवा आम्हाला काही आवश्यकता असेल त्या वेळेला आपण आमच्या पाठीशी उभं राहाल अशी मी संघटनेतर्फे आशा व्यक्त करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये सौभाग्यवती आदरणीय नेहा योगेश भाऊभाई पाटील साहेब यांच्याच विषयीच आहेत. आणि त्या जिल्हा परिषद गट जो आहे नारंगाव आणि वाळवाडी या गटातून त्या उभे आहेत. त्यानिमित्तानं मी साहेबांना आश्वासन देऊ शकतो, आज आमच्याकडं देत आहोत 329 मेंबर आहेत ना. शिवनेरी माजी सैनिक संघटनेचे मेंबर 330 आहेत आजच्या भीतीला. परंतु नारायणगाव आणि वारुळवाडी जिल्हा परिषद गटामध्ये ज्या काय वाड्या वस्ती असतील त्यामध्ये जे 82 सैनिक आहेत ते लगभग 60-70 आहेत. आणि त्यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी, त्यांची मुलं, त्यांचे सासू, सून आणि मुलगा अशी म्हणून 4 ते 5, 6 मतदान आहे. त्या सर्वांचा पाठिंबा तुम्हाला असणार आहे तरी आपण. दुसरी गोष्ट अशी की आमच्या शिवनेरी माजी संघटनेचे अध्यक्ष वाजगे साहेब यांना आत्ताच पाठीमागच्या आठवड्यामध्ये माजी सैनिक गुणगौरव पुरस्कार मिळालेला आहे. तो जनरल अफसर कमांडिंग इन चीफ दक्षिण कमांड यांच्यातर्फे मिळालेला आहे. आणि त्यांनी जे काम केलेलं आहे, त्यांनी जे सरांनी पत्र दिलेलं आहे ते पत्र मी या ठिकाणी वाचून दाखवतो. भारतीय सेना के पूर्व सैनिक नंबर 2764424201 रैंक नायक नाम एकनाथ वाजगे ने सेवानिवृत्त होने के पश्चात अपनी सात कर्तव्यनिष्ठ एवं कार्यदक्षता का परिचय देते हुए देश शक्ति को सर्वोपरि रखते हुए देश की प्रगति में अनमोल योगदान दिया और देश के नागरिकों को तथा अन्य पूर्व सैनिकों के लिए अद्भुत उदाहरण प्रस्तुत किया. मैं आपको आपके अद्भुत योगदान के लिए आपकी सराहना करता हूँ. हे कोणी म्हटलेलं आहे? लेफ्टनंट जनरल अफसर कमांडिंग इन चीफ सदर्न कमांड. कारण भारतामध्ये सैन्याची 5 कमांड आहेत, त्याच्यामध्ये जे दक्षिण कमांड आहे ते पुण्याला आहे. आणि त्यांच्यातर्फे साहेबांनी जे संघटनेसाठी जे काम केलेलं आहे त्या कामाचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. आमचं मानापेक्षा तुमचंच मान्य आहे. कारण ज्या परिस्थितीमध्ये आपण सगळेजण काम करता, छत्रछायेखाली आम्ही आहे तुमच्या, तुम्ही नाही आमच्या. कारण 15 वर्ष आपल्या आयुष्यातली देशसेवेसाठी द्यायची आणि त्या देशसेवेच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला खरंतर घरदाराला उघड्यावर ठेवून आपण सगळे सीमेवर जाऊन सातत्याने काम केलं. आणि ही त्यागाची भावना खरंतर सगळ्या गोष्टींपेक्षा मोठी आहे. देशभक्तीची भावना या सगळ्या गोष्टींपेक्षा उंचीची आहे. आणि त्या माध्यमातून जेव्हा तुम्ही मला सांगितलं की आपल्याला काहीतरी या आज संघटनेसाठी आपल्याला ऑफिसची जागा गरजेची आहे, तसं ग्रामपंचायतच्या माध्यमातून हे देणं तुम्हाला क्रमच प्राप्त आहे. मला वाटतं सरकारनेच तो निर्णय जाहीर करायला पाहिजे की जिथं जिथं माजी सैनिक संघटना आहेत त्यांच्यासाठी जे जे काम करावं लागते ऑफिस लेवलचं, तर ते सरकारी खर्चातून त्यांनी ऑफिसची
व्यवस्था करायला व्यवस्था करली पाहिजे. आणि खरं तर इथून पुढच्या काळामध्ये जेव्हा जिल्हा परिषद समजा मी आज उभा राहतोय, परंतु हे महाराष्ट्राच्या बाबतीतलं धोरण ठरवावं लागेल. तर आमदारांच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात हा विषय आपण सभागृहात मांडण्यासाठी आमदारांना आपण ही विनंती करू की जेणेकरून जिथं जिथं ह्या गोष्टी आहेत, आज मी पाहतोय की ह्या संघटनेच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही काम चालू केलं, मला असा समज होता की आपल्याला एकत्रित जमायचे, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे, यासाठी तुम्हाला ऑफिसची गरज आहे. परंतु जेव्हा कळालं की आपण प्रत्येक येणाऱ्या जे रिटायर्ड सैनिक आहेत त्यांच्यासाठी अनेक वेळा अनेक गोष्टी लांबच्या असतात, पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन काम करावं लागतं, त्यासाठी आपण हे सगळं ऑफिस वापरताय, तर निश्चित स्वरूपात आम्हाला सुद्धा या गोष्टीचा अभिमान वाटतो की आपलं आयुष्य आपण 15 वर्ष तर देशसेवेसाठी दिलीच, परंतु ज्या ज्या सैनिकांना समोर रस्ता मिळत नाही बाकीच्या डॉक्युमेंटसाठी, मला साहेबांनी सांगितलं की अनेक वेळा, आमच्या आमदारांनी सांगितलं की अनेक वेळा सैनिक तिथपर्यंत पोहोचत नाही, तिथल्या परिस्थितीशी झगडत असताना, किंवा अनेक प्रश्न जेव्हा सैनिक रिटायर होऊन येतो तर तो जो मान सन्मान ऑफिसच्या लेवलला मिळायला पाहिजे तो कदाचित तिथं मिळत नाही. परंतु संघटनेच्या माध्यमातून जेव्हा हे काम होतं तेव्हा मात्र त्याला गती आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तुम्ही हे सगळं काम करताय. मी त्यासाठी मनापासूनचं अभिनंदन, मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या कामाचं सगळं जे फळ आहे मला ते मिळालं याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. आणि ह्या गोष्टीसाठी या वर्षीची 26 जानेवारीचं ध्वजवंदन साहेबांनी विषयावर येऊन करावं ही विनंती मी तुम्हाला माजी सैनिकांना देखील मी ही विनंती करतो. कारण 26 जानेवारी सारखा जर सरकार, राज्य शासन, केंद्र शासन तुमच्या कामाचा गौरव करते तर निश्चित स्वरूपात ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुद्धा तो गौरव झाला पाहिजे. यासाठी आपण सातत्याने कटिबद्ध असतो. मग कुणी असो, नॅशनलचे आपले खेळाडू असू द्या किंवा कोणत्या कोणत्या ज्या ज्या क्षेत्रातली जी मंडळी काम करतात त्यांना काही मिळालं तर आपण सातत्याने त्यांचा गुणगौरव करायचा प्रयत्न करतो. आणि त्या माध्यमातून मी आपलं मनापासूनचं अभिनंदन करतो की आपण सगळे मिळून, साहेब पण आहेत संघटनेचे सभासद किंवा या माध्यमातून देखील आपण सगळी मंडळी काम करता हे मनापासूनचं अभिनंदन करतो. तर आता राहिला जिल्हा परिषदचा विषय. तुम्ही ग्रामपंचायतला सुद्धा भक्कमपणे आमच्या बरोबर उभे राहिले होते. मी काय केलंय याच्यापेक्षा मी जे काही करतोय ते समाज हितासाठीच करतोय हा तुम्हाला जो विश्वास आहे तो विश्वास टिकवण्याचं काम मी आयुष्यभर करीत राहील. मी एवढंच तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला वेगळं काय सांगणार. तुम्ही रोज काम करताय, मी रोज काम करतोय, तुम्ही रोज काम बघताय माझ्या. आणि हे काम करत असताना समाज माझं जे आहे, सर्वसामान्य नागरिक जो केंद्रबिंदू आहे, जे राजकारण समाजकारण जे करायचे हे समाजमध्ये शेवटच्या टोकापर्यंत नेऊन करायचे. आणि त्यासाठी वेळप्रसंगी जी काही गोष्ट अंगावली ती घ्यायची देखील तयारी आमची सगळ्यांची असते. तुम्हाला मी वेगळं सांगून काय करणार. परंतु एक मात्र निश्चित स्वरूपात आहे, जिल्हा परिषदच्या निवडणुका 4 वर्षानंतर आता होऊ घातल्या. आणि माझी विनंती आहे, बघा लोक प्रोपोगंडा करायला हुशार असतात, बरोबर आहे, तो आम्हाला करता येत नाही. आम्हाला काम करता येतं. मी असेल किंवा आता माझी सौभाग्यवती असेल, गेली 20 वर्ष या क्षेत्रात काम करतोय मी स्वतः. त्याच्या आधी आमचे वडील काम करत होते, त्याच्या आधी आमचे आजोबा काम करत होते. आणि सातत्याने समाज हिताचं काम करूनच आतापर्यंत हे सगळं इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो तुमच्या समोर आहे. 20 वर्ष जरी आज मंडईला जरी तिकीट असलं सौभाग्यवतीला, तरी सुद्धा तिला एवढं नक्की माहिती आहे की चांगलं काय, वाईट काय आणि काम कसं करून घ्यायचंय हे तर मी मागं आहेच ना. मी आता 20 वर्षाचे माझ्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे. आणि मी काल आम्ही होतो विनायक भुजबळांनी एक उदाहरण चांगलं दिलं. म्हणजे आम्ही काल मिटिंग घेतली तिथं. मला म्हटले जरी सावित्रीबाई फुले हे शिकवायला क्रांतिज्योती झाल्या असतील, म्हणजे शिकवण्यासाठी ते सुरुवात त्यांनी केली असेल, तर त्याच्या मागं भक्कमपणे ज्योतिराव फुल्यांचा पाठिंबा होता. म्हणून त्यांना ते तिथपर्यंत काम करतात. आणि त्याच पद्धतीचं काम आपल्यालाही करायचंय. जे नवीन आहे बघा, कुणीच असं म्हणू शकत नाही की मी सर्वतोपर ज्ञानी आहे. शिकणं रोजचं आहे, रोजचा घटक आहे. रोज नवीन शिकायला मिळतं. आजही मी जरी काम करत असलो 20 वर्ष तरी काही गोष्टी मला शिकायला अजूनही मिळतात. आणि त्या माध्यमातून निश्चित स्वरूपात एक चांगला जिल्हा परिषद गट आपल्या नारायणगाव, वारुवाडी, गुंजाळवाडी, धनगरवाडी, विवरं, मांजरवाडी
या 6 गावांचा वेगळ्या धर्तीचा गट आपण केल्याशिवाय राहणार नाही. अशा काम करताना आपण सामाजिक काम करत असताना साहेबांना माहिती, आजही साहेबांनी सांगावं झाडातलं एक तरी झाड आमचं मेलंय का. साहेबच होते लावू लागायला 2 वर्षांनी फोन येतो त्यांचा, झाड जर कुठं तोडत सगळं सोडून तिथं जावं. त्या झाडांबद्दल प्रेम आपण म्हणतो ना, बारामतीत फार झाडांबद्दल आहे, तसंच इथं त्यांनी झाडांबद्दल फार स्ट्रिक्ट. काय होते, आपण ते केलं पाहिजे. कारण 2 डिग्रीचा फरक साहेब आमच्याकडे आत्ताच झाला ना. आम्ही 10-20 हजार झाडं जी लावली या 5-7 वर्षामध्ये, शेतकऱ्यांना दिली, काही रस्त्याच्या कडेला लावली, काही डोंगरावर लावली. पण ह्या अँगलनी मागच्या वर्षीचा जो तापमान होता आपलं, ते 2 डिग्रीचा फरक होता बाकी शहरांपेक्षा. मग अजूनही जर आपण 2 डिग्री तापमानाचा फरक करू शकलो तर आपल्याकडे राहणं सुसह्य होईल ना. महाबळेश्वर सारखे वातावरण जर झालं तर लोक आपल्याकडे राहिले येतील ना. नक्कीच. आणि आपल्याकडे पर्यटन सोडून दुसरा व्यवसाय होऊ शकत नाही. आता नाही. MIDC होणार नाही, बरोबर ना. पण त्या अँगलने आपण प्रयत्न केले पाहिजे. मग हे सगळे आपल्या आजूबाजूच्या परिसरातले रस्ते आहेत, ते ह्या 5 वर्षात निश्चित स्वरूपात हिरवीगार झाली. आणि एवढंच फक्त परिसरात नाही, पुढच्या वर्षीपासून म्हणत पावसाळ्यापासून संपूर्ण तालुकाभर जे महत्त्वाचे हायवे आहेत त्या दोन्ही बाजूने त्या ग्रामपंचायतींना बरोबर घेऊन, त्या स्थानिक लोकांना बरोबर घेऊन आपण तिथं वृक्ष लागवड करायचा प्रयत्न शिवसेना पक्ष असेल, सामाजिक बांधिलकीची जे काम करणारी मंडळी असतील त्यांना बरोबर घेऊन करणार आहोत, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि पुढच्या पंचवार्षिकपर्यंत निश्चित स्वरूपात आपला तालुका हा रस्त्याला जाताना तरी किमान, शेतकरी काय आले, बांधव झाडे ठेवायला मागत नाही. ठीक आहे, बांधव आता आज बारीक बारीक काय होते, शेती कमी होत चालली, कुटुंब वाढत चालली. त्याच्यामुळे उत्पादन घ्यायला आपल्याला आपण 1-1 इंच सुद्धा जागा सोडत नाही. आणि त्या माध्यमातून मग आपल्याला जर झाडं बांधावं लागली नाही तर ती मात्र रस्त्याच्या कडेला जाऊन त्या बाबतीत काम करावं लागेल. खूप सारी उदाहरणं, खूप सारं काम आहे. तुमच्याकडं प्रगल्भता आहे, तुमच्याकडे टीम आहे, तुमच्याकडे युनिटी आहे आणि तुमच्याकडे डिसिप्लिन आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याही माध्यमातून आपल्याला जेव्हा केव्हा हे सगळे हे करायचे प्रोजेक्ट, हे मात्र आपल्याला निश्चित स्वरूपात तुमच्याही माध्यमातून तुमच्याही सहकार्याने करावे लागतील. हे झालं झाडांचं, घनकचरा व्यवस्थापन आहे, नदी स्वच्छतेचं काम आपण करतोच, किंवा गार्डन बगीचे तयार करायचं काम करतोच. परंतु तुमच्याबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आपण तिथं अशाच पद्धतीची एक वरती खोली आपण त्यांना दिलेली आहे. त्याही माध्यमातून कालच त्यांनी सुद्धा पाठिंबा जाहीर केला. आज तुमचा पाठिंबा आहे. काल ते तिरुवंतिरी समाजाच्या शनी मंदिरात सुद्धा त्यांनी सुद्धा पाठिंबा जाहीर केलाय. काम जे करतोय त्या अनुषंगाने मी व्यक्तिगत मला पाठिंबा मिळतोय, माझ्या कामाला मला वाटतं पाठिंबा मिळतोय. आणि या कामाच्या माध्यमातूनच मी तुम्हाला शब्द देऊ इच्छितो की तुम्ही जे सांगाल ते मी करायचा प्रयत्न करीन. आणि हा जिल्हा परिषद वारुवाडी नारायणगाव गट हा निश्चित महाराष्ट्रात सर्वोत्तम केल्याशिवाय मी राहणार नाही. सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू म्हणून आरोग्याच्या बाबतीत आपण अनेक गोष्टी करतो. आता डायलिसिस सेंटरची उभारणी आपल्या मुक्ताई समाज मंदिराच्या माध्यमातून आणि अपेक्स जी कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याकडे मोफत होती. म्हणजे एक नाही, अनेक प्रयोग आहेत, अनेक गोष्टी आहेत. आपण मुक्ताई समाज मंदिराचा हॉल पाहिला असेल, तोही अत्यंत सुंदर करायचा प्रयत्न आपण केला. आताही आपण यात्रा पाहिली असेल. म्हणजे आपण कोणतंच क्षेत्र असं नाही. आपण मुलांचा प्रोग्राम घेतो जिल्हा परिषद शाळांच्या, तर त्यांना सुद्धा विविध गुणदर्शनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने काम करावं याच्यासाठी प्रयत्न होतो. कारण फक्त अभ्यास करणं हे उद्देश नसलं पाहिजे. तर विविध अंगांनी मुलं चांगली आपली डेव्हलप झाली पाहिजे. यात्रेच्या काळात शिवजयंतीच्या उत्सवाच्या माध्यमातून त्याच्याकडून आपण जोर, दंड, बैठका, दोरुडी याच्या सुद्धा स्पर्धा घेतो. ही व्यायामाची आवड आपल्याकडे झाली पाहिजे. सशक्त मन, सशक्त शरीर हे सशक्त मनाची निर्मिती करतं आणि सशक्त मन हे सशक्त बुद्धीची निर्मिती करतं. आपण बुद्धीवर फक्त लक्ष देऊन चालणार नाही, तर तुमच्या शरीरापासून ती सुरुवात करावी लागेल. यासाठी सुद्धा आपण काम करतो. काम कोणत्या क्षेत्रात करत नाही, खेळाडूंसाठी काम करतो. आज आपण MPSC सारख्या त्याची आपली अकॅडमी, आपली अभ्यासिका चालते, त्या माध्यमातून आपली 60पेक्षा जास्त मुलं कार्यरत आहेत. सांगायला खूप आहे, वेळ पुरायचा नाही एवढं आपण काम करतो. आज आपल्याला सांगायची वेळ आहे. कारण लोक येतील, लोक सांगतील. लोक आतापर्यंतचा मागचा प्रवास कोण सांगणार नाही, मी मागचा प्रवास सांगेल आणि पुढे काय करायचं ते पण मी सांगेल. लोकांचा मागचा प्रवास सांगायला त्यांच्याकडे काय नाही. हा, गोड बोलतील, चांगलं बोलतील, भपकेबाजपणा कोणाकडे असतो.
त्या बाबतीत मात्र कामाच्या स्वरूपात आपण काय करतोय, आपण काय केलंय आणि आपल्याला काय करायचंय हे विजन घेऊन आपल्याला काम केलं पाहिजे. तर आपल्याला या संपूर्ण, कारण नारायणगाव वारुवाडी हे दोन्ही गावं प्रचंड मोठी संख्येने झालेली आहे आणि ह्या सगळ्यांना जर आपल्याला सर्वोत्तम प्रशासन द्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे. प्रत्येक नागरिकाला आपल्याला काही ना काही आपल्या या आपण गॅस शेवदायनीच्या माध्यमातून समजा आजही अंत्यविधी झाला, त्यांना 10,000 रुपये साधारण लाकडावर खर्च येतो. गॅस शेवदायनीच्या माध्यमातून एकही रुपये आपण घेत नाही त्यांच्याकडून. हे का, त्या दुःखात आपण सहभागी असलं पाहिजे. आतापर्यंत 4,500 विधी केले. 4,500 गुणिले 10,000 रुपये म्हटलं की किती मोठी रक्कम सर्वसामान्य लोकांची वाचते. म्हणजे हे आपण विजन घेऊन काम करतो. सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू बांधून काम करतो. त्याचबरोबर 4,500 गुणिले नुसती झाडं लावून म्हणणार नाही ना, चालणार नाही. झाडं वाचवली पण पाहिजे. 4,500 गुणिले 400 किलो सरपण म्हटलं तरी कितीतरी वृक्षतोड व्हायची राहिली ना आपली. हे आकडे सांगितले तर लक्षात येतं की इम्पॅक्ट किती मोठा येऊ शकतो एखाद्या बारीक गोष्टीपासून सुरुवात केली. आणि त्या माध्यमातून आपण EM रावणाच्या माध्यमातून नदी स्वच्छतेसाठी काम करतो. मांजरवाडीची आपली काही लोक आहेत, हिवल्यातली काही लोक असतील. यावर्षी मी तिथे जेव्हा माहिती घेतली तेव्हा ते म्हणले आमच्याकडे पाण्याचा वास यायचं प्रमाण कमी झालं. त्याचबरोबर जे पाणी आपण भरत होतो नदीचं, जे अंगाला खाज यायची सुरुवातीला ते कमी झालं. आपण 2 वर्ष आले, 1.5 वर्ष आले की आपण EM रोज 1,000 लिटर द्रावण आपण नदी पाहतो. म्हणजे सुरुवात आहे ना, आपल्याकडे इम्पॅक्ट येतोय. आपण काम केलं पाहिजे, सातत्य असलं पाहिजे कामात. आज मी उद्घाटन करायचं ना, उद्या परत द्यायचं दिसायचं नाही, याला काय अर्थ नाही. आणि हे आपण प्रत्येक कामात, मग वृक्षारोपण असेल, झाडला तुमचं नदी स्वच्छतेचं असेल, तुमच्या रस्त्यांचं असेल, कोणत्याही बाबतीत सातत्याने ठेवलं. 17-18 वर्ष शिवजयंती उत्सव साजरा करतो की विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. छत्रपतींचे विचार आपल्या तरुणांना कळाले पाहिजे आणि त्या तरुणांच्या छत्रपतींच्या विचारातूनच सशक्त समाजाची निर्मिती होणार आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून आपण शिवजयंती उत्सव साजरा करतो. आपण शिवजयंती उत्सव साजरा करायला कधीच डीजे लावलं नाही. आजही नारायणगावच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपली यात्रा उत्सव एवढा मोठा होतो, कधीच डीजे आपल्याकडे आतापर्यंत लागला नाही. आपली मुक्ताबाई आपली जी यात्रा आहे प्रचंड उंचीची होती. यावर्षी कुस्तीच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी सारखे मल्ल आपल्याकडे येऊन आपण काम करतो तिथे सर्वोत्तम द्यायला पाहिजे. या उक्तीप्रमाणे आम्ही काम करतो. 5 वर्षात तुम्ही संधी दिली, संधी म्हणजे काम पटलं तर संधी द्या. मी अजिबात मानणार नाही. काम जर नाही पटलं तर अजिबात आम्हाला संधी देऊ नका. काम पटलं तर एकदा संधी देऊन बघा. ह्या पंचवार्षिकला हा जिल्हा परिषद गट सर्वार्थाने महाराष्ट्रामध्ये 1 नंबर झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वोत्तम कामगिरी करायचा कालही होता, आजही आहे, उदय राहणार आहे, एवढा शब्द मी देतो. अधिकच बोलणार नाही. तुमच्या आयुष्यातला 2 GB डाटा आणि 2 तास मला मिळाले तर खूप झाले. 2 GB डाटा 20 दिवसासाठी लागणार आहे पुढच्या, जेणेकरून जे काही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ते तुम्ही प्रसार केला. आजकाल सोशल मीडियाचं जग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून माणूस काही करू शकतो आणि कितीही उंचीचं काम होऊ शकतं, उभं राहू शकतं. आपल्याकडे काम आहे, ते फक्त मांडायचे. ते मांडून तुमच्यासारख्या लोकांनी जर मांडलं तर तुम्ही तुमच्याकडे पाहायचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा आहे. तुम्ही जे काम जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्हॉट्सअपला टाकणार, फेसबुकला टाकणार, तुमच्या अकाउंटवर किंवा तुमच्या स्टेटसला ठेवणार किंवा तुमच्या ब्रॉडकास्ट लिस्टच्या माध्यमातून जाणार, तेव्हा सर्वसामान्य लोक सुद्धा म्हणतात हे माजी सैनिकांकडून आले तर निश्चित स्वरूपात हे योग्य असणार आहे आणि त्याचा उपयोग मला निश्चित स्वरूपात आपल्या कामासाठी होणार आहे. म्हणून मी करतो, विनंती करतोय. आज तुमच्याकडे यायचं कारण उद्देश हाच आहे. मी वेगळं काही काम सांगणार, मी काय सांगणार तुमच्या पुढं? सगळं तुमच्या पुढं आहे. अख्खा जीवनपट आहे. 10 वर्षात संघर्षाचं काम करत असताना शंकर जाधव सारख्यावर अन्याय झाला तर पळून धावत गेलो आपण तिथं. सर्वसामान्य शेतकऱ्यांना जेव्हा भाव मिळत नव्हता, 17,000 रुपये जेव्हा शासनाने भाव काढला त्यावेळेस आपण धावून गेलो. आज 4,13,000 रुपये भाव शासनाने आम्हाला दिला. सगळ्यात मोठा नारायणगावच्या आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना. त्याचा फायदा आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना झाला ना. शेतकऱ्यांसाठी करायचं म्हणायचं आणि काही न करताच नुसतं बोलायचं, याला काय अर्थ नाही. काम केलं पाहिजे कामाच्या स्वरूपात. मग कुणीही सांगावं सर्वोत्तम काम ज्याचं असेल त्याला तुम्ही मतदान करा, हे मी तुम्हाला आज सांगायला आलो. तुम्हाला काम पटलं तरच मतदान, आणि काम जर पटलं तर तुम्ही फॉरवर्ड सुद्धा करा, ही विनंती करायला आलो. अधिकचं बोलणार नाही. आपल्या सगळ्यांचं इथं बोलवलं, मान सन्मान दिला, पाठिंबा तुम्ही दिला सांग. तुमच्या पाठिंब्याच्या जीवावर इथून पुढचं अनेक गोष्टी निश्चित स्वरूपात बदल करू. हे जे आपली नवीन बिल्डिंग होईल निश्चित स्वरूपात शब्द देतो की तुम्हाला एक चांगलं ऑफिसची निर्मिती
इथं सुद्धा करून देण्यासाठी आम्ही सगळी मंडळी प्रयत्नशील असणार आहोत. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद साहेब. आत्ताच उपसरपंच पाटील साहेबांनी जे विचार मांडले आणि आपल्याला जे मार्गदर्शन केलं, खरोखरच ते उल्लेखनीय आहे. यांचा जर विचार बघितला, नदीविषयी असो, रस्त्याविषयी असो, झाडांविषयी असो, पर्यावरणाविषयी असो किंवा सामाजिक बांधिलकी जी काही शेतकऱ्यांविषयी असेल, म्हणजे त्यांची जी तळमळ आहे किंवा सैनिकांविषयी जी आहे, खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. धन्यवाद साहेब. आम्ही एक छोटीशी विनंती केली, त्या खातर आपण या ठिकाणी कष्ट घेतले आणि या ठिकाणी आलेत. त्याबद्दल आपण आणि आपल्या समोर आलेल्या सर्वांचंच जुन्नर तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीनं संतोषदादा वाजके, राहुल लोखंडे आणि यशपाल पटेल पत्रकार या सर्वांचं पुनश्च एकदा मी आभार मानतो आणि या ठिकाणी आल्याबद्दल धन्यवाद. आपण